खालप गणाचा विकास हाच आमचा ध्यास. केदारनाना आहेर यांचे विश्वासू, खालप गणासाठी दिशा दाखवणारे, विकासासाठी मार्गदर्शक आणि जनतेसाठी आधारस्तंभ. पंचायत समिती खालप गणाच्या इच्छुक उमेदवार सौ सुरेखा प्रवीण शरद ठाकरे, माजी सरपंच, ग्रामपंचायत महाल पाटणे. सांगवी फाटा येथे मध्यरात्री भीषण अपघात, आयशर वाहनातील तरुण गंभीर जखमी. दिनांक 15 जानेवारी रोजी रात्री साधारण 1 वाजेच्या सुमारास सांगवी फाटा परिसरात भीषण अपघात घडला. इंदोरहून मुंबईकडे जाणाऱ्या आयशर वाहनाने पुढे चाललेल्या एका मालवाहतूक ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी तीव्र होती की आयशर वाहनाचा पुढील भाग पूर्णपणे चुरडला गेला. प्रथमदर्शनी मिळालेल्या माहितीनुसार अपघातानंतर आयशर वाहनातील चालकाचा सहकारी केबिनमध्ये अडकून पडला होता. या धडकेत तो गंभीररित्या जखमी झाला. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले. घटनेची माहिती मिळताच सोमा टोल प्लाझा प्रशासनाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या मदतीने क्रेन बोलावून वाहनाचे दरवाजे तोडण्यात आले आणि मोठ्या कसरतीने अडकलेल्या तरुणाला बाहेर काढण्यात आले. दरम्यान नागरिकांनी बजरंग रुग्णवाहिकेचे चालक गणाजी पवार यांच्याशी संपर्क साधला. काही वेळातच रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली. गंभीर अवस्थेत असलेल्या तरुणाला तातडीने मालेगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमी तरुणाचे नाव रवी कैलास, वय अंदाजे 22 वर्ष, राहणार इंदोर असे असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान सांगवी फाटा व परिसरात रस्त्यावर अयोग्य ठिकाणी खुले ठेवलेले डिव्हायडर, वाढती वाहतूक आणि बेशिस्त वाहन चालक यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढत असल्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. रस्त्याच्या अपुऱ्या व चुकीच्या रचना नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण करत असून रस्ता प्राधिकरण विभागाने सदर अपघातग्रस्त क्षेत्राची तातडीने पाहणी करून योग्य त्या सुरक्षितता उपाययोजना कराव्यात अशी ठाम मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. S9 TV न्यूज साठी शरद पवार, चिंचवे. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.